सीईटी रिझल्ट ऑलमोस्ट डिक्लेअर होण्यावर आहे. आज किंवा उद्या होपफुली तो रिझल्ट डिक्लेअर व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळणार की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले. रँक आपले नंतर येतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर, बट सध्या आपल्याला कळणार की आपल्याला किती पर्सेंटाईल मिळाले. तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की रिझल्ट लागल्यानंतर कुठली 5 पॉइंट स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट केली पाहिजे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. माझं नाव आहे कल्पेश शिवसे, मी आहे ॲडमिशन काउन्सिलर अँड वेलकम टू शोइंग स्टार्स ॲडमिशन काउन्सिलिंग. फर्स्ट स्ट्रॅटेजी आहे अंडरस्टँड दी अपॉर्च्युनिटीज. ह्या प्रोसेसमध्ये किती अपॉर्च्युनिटीज आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. कॅप राउंड्स किती असतात, त्याच्यामध्ये किती प्रेफरन्सेस टाकू शकतो, त्याचे काय रूल्स आहे, हे सगळं आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. कारण की ते नाही समजलं तर आपण या प्रोसेसमध्ये चुका करू शकतो. लाईकवाईज नॉन कॅप राउंड्स म्हणजे जसं ह्या वर्षी इन्स्टिट्यूशन लेवल सीट फेज 1, इन्स्टिट्यूशन लेवल सीट फेज 2 आहे. याच्यात काय काय अपॉर्च्युनिटीज असतात आणि याच्यात तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकते हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला नाही समजल्या तर तुम्ही बऱ्याच अपॉर्च्युनिटी वेस्ट करू शकता. सेकंड पॉईंट इज अंडरस्टँड युअर रिक्वायरमेंट. तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय आहे हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कुठले कॉलेजेस प्रिफर करायचे आहेत, कुठल्या ब्रांचेस प्रिफर करायचे आहे, कुठल्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याच्याबद्दल नॉलेज नसणार तर ते सगळं नॉलेज गेन करणं इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की स्टुडंट त्यांच्या फ्रेंड्सचं प्रेफरन्स फॉर्म कॉपी करतात किंवा इंटरनेटवरून काहीतरी डाउनलोड करतात आणि ते अपलोड करतात. बट तुमची रिक्वायरमेंट ती आहे का हे समजणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. सपोज तुम्हाला मेकॅनिकल करायचं आहे बट कारण की सगळे कॉम्प्युटर सायन्स सांगत आहे तर तुम्ही सुद्धा कॉम्प्युटर सायन्स करणे हे मूर्खपणा आहे. बरेच वेळा आम्ही असं ऑब्झर्व केलं आहे की पॅरेंट्सची वेगळी रिक्वायरमेंट असते आणि स्टुडंटची वेगळी रिक्वायरमेंट असते. यावेळेस बरंच कन्फ्युजन असते. तर पॅरेंट्स आणि स्टुडंट्सनी सोबत बसून जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायला पाहिजे आणि एका पर्टिक्युलर रिक्वायरमेंटवर यायला पाहिजे. कारण की त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही कॅप किंवा नॉन कॅपमध्ये पार्टिसिपेट करू शकता. थर्ड पॉईंट आहे टू अंडरस्टँड युअर फायनान्सेस. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला पैसे लागणार आहे. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्ही किती कॉलेजेसची फी अफोर्ड करू शकता, किती अमाऊंट अफोर्ड करू शकता. कारण की त्याच्या अकॉर्डिंगली नॉन कॅपमध्ये किती कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही करायचं हे आपण डिसाईड करू शकतो. बरेच लोक काय करतात की नॉन कॅपचे फॉर्म्स भरतात बट जेव्हा त्यांना कळते की बऱ्याच कॉलेजमध्ये DD बिफोर हँड बनवावं लागते मग त्यांना रिअलाइज होते की हे इतकं सोपी नाही आहे. तर आपल्या फायनान्सेसबद्दल आपण प्रॉपरली विचार करायला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगली कॅप आणि नॉन कॅपमध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. सपोज फायनान्सेसमध्ये काही कन्सर्न असणार तर तुम्ही एज्युकेशन लोन सारख्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सुद्धा एक्सप्लोर करू शकता. फोर्थ पॉईंट आहे इव्हॅल्युएट इफ बॅकअप ऑप्शन इज रिक्वायर्ड ऑर नॉट. बॅकअप ऑप्शन म्हणजे काय की मेन कॉलेज लागायच्या आधी कुठेतरी ॲडमिशन घेऊन ठेवणं म्हणजे बॅकअप ऑप्शन. आता याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी सुद्धा एक ऑप्शन आहे किंवा कॅप राऊंड सुद्धा एक ऑप्शन आहे. कॅप राऊंड एक खूप चांगला बॅकअप ऑप्शन आहे कारण की जसं आपल्याला माहिती आहे की फेज 1 पर्यंत आपण ॲडमिशन कॅन्सल करू शकतो आणि फक्त 1000 रुपीज डिडक्ट होतात. तर हे एक चांगला बॅकअप ऑप्शन आहे आणि अशा अपॉर्च्युनिटीज कधी कधी क्रिएट करणं इम्पॉर्टंट सुद्धा असते. कारण की सपोज तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्समध्ये गेले आणि लास्ट 2 दिवस आले बट तुम्हाला काहीच नाही मिळालं आहे तर तुम्ही बरंच पॅनिक सुद्धा करू शकता. तर त्याच्यामुळे असे बॅकअप ऑप्शन्स कधी कधी फायद्याचे सुद्धा ठरतात. आणि फिफ्थ पॉईंट आहे टू ऑप्ट फॉर अ पेड काउन्सिलिंग. पेड काउन्सिलिंग खरंच खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही खूप कॉम्प्लेक्स आहे आणि लेंग्दी सुद्धा आहे. ही ॲडमिशन प्रोसेस ऑलमोस्ट 2-3 महिने चालते आणि याच्यामध्ये इतके चेंज ऑफ रूल्स असतात की जे फर्स्ट टाइम करत आहे त्यांना नक्कीच एक खूप मोठा चॅलेंज असते. पेड काउन्सिलिंगमध्ये काउन्सिलर्स तुम्हाला कॅप राऊंड नॉन कॅप राऊंडमध्ये हेल्प करतातच बट याच्यामध्ये ज्या बारीक टेक्निकॅलिटीज आहे की जसं अप्लिकेशन फॉर्ममध्ये काय टाकायचं आहे, प्रिफरन्सेस कसे टाकायचे आहे, प्रिफरन्सेसचे काय स्ट्रॅटेजीज आहे, नॉन कॅपमध्ये कुठले बेस्ट पॉसिबल कॉलेज आहे जे तुम्ही टार्गेट करायला पाहिजे, त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचे फॉर्म्स, त्यांचे डेट्स, मल्टिपल राऊंड, हे सगळं जे आहे पेड काउन्सिलिंगमध्ये बऱ्यापैकी इझिली होते. तर ही खूप छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे बट ही जी इन्व्हेस्टमेंट आहे याचे रिटर्न्स खूप चांगले आहेत. तर जसं आपला एक फायनान्शियल ॲडवायझर असते तो आपल्याला ॲडवाईज करते की तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, तसंच हा आपला फायनान्शियल ॲडवायझर आहे तो बेसिकली आपल्याला ॲडवाईज करते की कुठले कॉलेज तुम्ही टार्गेट करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, सो दॅट तुमचे जे रिटर्न्स आहेत ते मॅक्झिमाइज होणार. तर हे एक 5 पॉईंट स्ट्रॅटेजी होती जी मला तुम्हाला सांगायची होती आणि आय होप की तुम्ही इम्प्लिमेंट करणार. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड फॉर टुडे. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.